नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी अमोल जोशी. 11 जुलै 2006 या कटातल्या 13 पैकी 12 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयानं दोषी ठरवलंय. 209 निरपराध मुंबईकरांचे बळी घेणाऱ्या या आरोपींना जन्मठेप होणार की फाशी याचा निर्णय मात्र सोमवारी होणार आहे. मात्र प्रश्न हा आहे की खरंच मुंबईकरांना न्याय मिळाला का? तब्बल 9 वर्षांनी लागलेल्या या निकालातून नेमका काय संदेश मिळाला? आता कुठं मोक्का कोर्टानं निर्णय दिलाय? यापुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात ही केस जाईल. मग प्रत्यक्षात दोषींना शिक्षा कधी होणार? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कटातल्या 15 पाकिस्तानी आरोपींना पोलीस पकडूही शकले नाहीत. पाकिस्तानातून येऊन त्यांनी स्फोट घडवले आणि पुन्हा ते पळूनही गेले. अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला आणि आपण पाकिस्तानी आरोपींच्या केसालाही धक्का लावू शकलो नाही. याला काय म्हणायचं? भारताची दहशतवादाची समस्या ही इतर देशांपेक्षा वेगळी आहे का? इसिस, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांना भारतात खतपाणी मिळतंय. दहशतवादाला लोकल सपोर्ट नेमका का मिळतोय? आणि दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांसाठी आपण खरंच सज्ज आहोत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया 7/11 ते 9/11 या रोकठोक कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ताजणे यांना. वसंतजी, आपलं स्वागत. वसंत ताजणे हे 7/11च्या ज्या हल्ल्याचा आज निकाल लागला त्या हल्ल्याचे सहाय्यक तपास अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे हा हल्ला झाल्यापासून आतापर्यंतच्या तपासातल्या वेगवेगळ्या टप्प्यांचे साक्षीदार ते स्वतः राहिलेले आहेत. त्यामुळे या केसबद्दल ते आपल्याशी अधिक बोलू शकतील. पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन. हेमंत महाजन हे आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर सुरक्षा हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे भारतातला दहशतवाद आणि जगभरातला दहशतवाद यांची नेमकी तुलना कशी करावी याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत. तर ठाण्यातून या स्फोटातले पीडित विनीत पाटील सुद्धा आपल्याबरोबर आहेत. गेल्या 9 वर्षात अनेक मानसिक वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत आणि त्यांच्यासारख्या शेकडो मुंबईकरांनी या वेदना सहन केलेल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आपण त्यांना या चर्चेत बोलवलेलं आहे. तर काही वेळातच दिल्लीतून सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट दिलीप तौर हे सुद्धा आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण या भागातला पहिला प्रश्न काय आहे आपण बघूया. या भागातला पहिला प्रश्न आहे 9 वर्षांनी लागलेल्या निकालातून नेमका काय संदेश मिळालाय? आणि हाच प्रश्न घेऊन आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया विनीत पाटील यांच्याकडे. विनीतजी, 9 वर्ष आपण सगळेच प्रतीक्षा करत होतो कधी याबाबतचा निकाल येतो. अर्थात नेमकी शिक्षा काय सुनावली जाते हे सोमवारी किंवा त्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेला 9 वर्ष लागतात. या सगळ्या प्रक्रियेतून आणि आज लागलेल्या निकालातून नेमका काय संदेश मिळाला असं आपल्याला वाटतं? निर्णय तर लागलेला आहे, पण जरी थोडा उशीर झाला असला तरी 9 वर्ष लागली असतील तर निर्णयाला, पण तो आलेला आहे. हो, मी एवढं सांगेन की जे निर्णय कोर्टाने घेतला आहे तो आम्ही मान्य करतो, पण ह्याच्या पुढे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याची अपेक्षा करतो त्यांच्याकडून. बिलकुल. या 9 वर्षात नेमकं काय काय घडलंय? अनेक आरोपी आहेत, अनेक यातले विक्टीम होते, जे पीडित होते, त्यांचे नातेवाईक, त्यातले अनेक जण या 9 वर्षांमध्ये आज ते जिवंत सुद्धा नसतील. या सगळ्याची प्रतीक्षा करत करत त्यांनी प्राण सोडले. 9 वर्ष लागली. आता पहिल्या टप्प्यावर हा निकाल आहे, यानंतर उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. तुम्हाला काय वाटतं हा 9 वर्ष हा काळ लागणं याविषयी आपलं मत काय? हां, वेळ जर लागला आहे तो जर प्रयत्न केले असते, जर त्या लोकांनी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर त्यांनी ही केस घेतली असती तर ह्याचा निर्णय लवकरात लवकर लागू शकला असता. हो, पण आता लागलेला आहे निर्णय, तर आता ह्याच्या पुढे जर जो निर्णय झाला पाहिजे तो लवकरात लवकर लागो. अजून वेळ जाऊ नये ह्याची अपेक्षा करतो. बिलकुल, अजून वेळ जाऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे. ताजणेजी, तुम्ही या सगळ्या तपासामध्ये महत्त्वाचा सहभाग घेतलेला आहे. 9 वर्ष या सगळ्या प्रक्रियेला लागली. या सगळ्या आरोपींचे धागेदोरे शोधणं, त्यांना समोर आणणं, न्याय प्रक्रियेसमोर, न्याय व्यवस्थेसमोर हजर करणं, हे किती मोठं आव्हान होतं? यातले काय महत्त्वाचे टप्पे तुम्हाला वाटतात? 11 जुलै 2006 रोजी मुंबईमधले मुंबईकर्स आपले दिवसभराची काम आटोपून पश्चिम रेल्वेने घरी परत जात असताना त्यांच्यावर हा फार मोठा दहशतवादी हल्ला झाला होता.
7 ठिकाणी रेल्वे डब्यांमध्ये बॉम्बलास्ट होऊन जवळजवळ 189 प्रवासी त्यावेळेला यामध्ये मृत झालेले आहेत. 800 पेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत. हा तपास फार अतिशय चॅलेंजिंग होता, कारण या दहशतवाद्यांनी अतिशय योजनापूर्वक हा कट रचला होता आणि या ठिकाणी कुठलाही दुवापाटी न सोडलेला असल्यामुळे हा तपास अतिशय किचकट आणि चॅलेंजिंग होता. तपास ATS कडे दिल्यानंतर ह्युमन इंटेलिजन्स, टेक्निकल इंटेलिजन्स याद्वारे या संशयितांची माहिती मिळून यातील पहिला दहशतवादी 19 जुलै रोजी बिहार राज्यातून आम्ही अटक केला होता. त्यानंतर हा सतत तपास पुढे करून त्याचे इतर सर्व 12 साथीदार अटक केले. एकूण 13 आरोपी अटक करण्यात आले होते आणि हा सर्व तपास संपवून 4 महिने 29 दिवसामध्ये यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आलं होतं. मित्रांनो, हा 9 वर्षाचा कालावधी आतापर्यंत निकाल लागण्यासाठी जो लागलेला आहे, याची वेगवेगळी कारणं आहेत. आरोपींना माहिती होतं की आपल्या विरुद्ध अतिशय भक्कम दोषारोपपत्र सादर करण्यात आले, त्याच्यामुळे ते या खटल्यातून वाचू शकत नाहीये. म्हणून खटला लांबवण्यासाठी या आरोपींनी जे काय त्यांचे लीगल अधिकार होते या अधिकारांचा वापर करून बरेचसा प्रयत्न केले. अनेक हायकोर्टामध्ये रिट पिटिशन्स, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स, इव्हन या गुन्ह्यातील जे MCOC जो कायदा लागला होता याला सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. त्याची सुनावणी 2 वर्ष चालली. अशा अनेक कारणामुळे हा खटला लांबवण्यात आला. परंतु अल्टिमेटली जे या खटल्यामध्ये ज्यांची खून झालेला आहे, जे इंज्युअर्ड झालेले, जखमी झालेले आहेत, यांना, यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा हा खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असं मला वाटतंय. बिलकुल. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे आपण जाऊया. महाजनजी, तुम्ही कशा प्रकारे या सगळ्या प्रक्रियेकडे पाहता? भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले. 93च्या स्फोटांचे निकाल नुकतेच आपल्याकडे लागले, अंतिम निकाल याचा समोर आला. 26/11चा जो हल्ला होता त्याबाबतचा खटला ज्या वेगाने पुढे सरकला आणि त्याबाबतची न्याय प्रक्रिया, निकाल प्रक्रिया होत गेली, त्या तुलनेमध्ये ही प्रक्रिया मात्र तितक्याशा वेगाने होऊ शकली नाही. या 9 वर्षांच्या प्रक्रियेतून नेमका काय संदेश मिळालाय? जे यातले पीडित आहेत त्यांना नेमका काय संदेश मिळालाय आणि यातले जे आरोपी आहेत, जे ब्रेन आहेत, त्यांना कितपत आणि काय संदेश देण्यामध्ये आपली व्यवस्था यशस्वी ठरू शकली आहे असं आपल्याला वाटतंय? या खटल्यातून मिळणारा संदेश अगदी साफ आहे. दहशतवाद्याकरता जर आज सर्वात कुठली सेफ जागा असेल तर ती म्हणजे भारतातली तुरुंग किंवा भारताची न्याय व्यवस्था. आपली न्याय व्यवस्था आपल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही. जसं तुम्ही म्हटलं की 93 सालचे ब्लास्ट त्यांना किती वेळ लागला, आता 2006चे किती वेळ लागला हे तुम्ही सांगितलं आणि त्याकरता कारणं काय आहेत ही पण तुम्ही समोर आणलेली आहे. लक्षात ठेवा की जे मोठे देश आहेत, समजा अमेरिका आहे, युरोप आहे, तिथे कुठला पण खटला हा 1 वर्षाच्या आत संपवला जातो आणि त्यांच्यावरती लगेच कारवाई केली जाते. कारण एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अनफॉर्च्युनेटली आपले कायद्यांमध्ये एवढ्या आपण पळवाटा काढून ठेवलेल्या आहेत की यामुळे आरोपींना पळण्याची संधी देते आणि आपले जे न्याय व्यवस्था आहे आरोपींना एवढ्या संध्या देते की जे विक्टिम्स असतात त्यांना कधीही न्याय मिळत नाही. म्हणून एक 2-3 गोष्टी करायला पाहिजे. एक तर नंबर 1 असा आहे की कुठलाही आतंकवादी, दहशतवादी खटला असो तो फक्त एकाच म्हणजे संस्थेने चालवायला पाहिजे. समजा NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ज्यांच्याकडे याचा डेटाबेस असेल, माहिती असेल आणि एक्सपर्टीज असेल. नंबर 2, इन्व्हेस्टिगेशनच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या आपण मॉडर्न कंट्रीसारख्या तयार करायला पाहिजे. नंबर 3, कायदे जे आहेत हे खूप कठीण करायला पाहिजेत आणि कायद्यांना जे पळवाटा काढणारे असे जे प्रयत्न केले जातात त्यांना पण त्याकरता शिक्षा द्यायला पाहिजे. नुसतं आम्हाला काहीतरी कायद्याच्या पळवाटा काढून पळून जायचं आणि लोकांच्यावर म्हणजे लोकांना अजून पुढे रखडत ठेवायचं याला काही अर्थ नाही. म्हणजे कुठलाही खटला हा 1 वर्षाच्या आत जोपर्यंत संपून जात नाही तोपर्यंत या आरोपींना कधीही भीती वाटणार नाही. कारण अजून सुद्धा म्हणजे इतके जर तुम्ही आज काश्मीरचं एक एक्झाम्पल घेतो, तुम्हाला मी थोडीशी आकडेवारी सांगायचा प्रयत्न करतो कारण तिथे मी पुष्कळ राहिल्यामुळे मला तिथले आकडेवारी माहिती आहे. तिथे तुरुंगामध्ये अक्षरशः हजारो दहशतवादी आहेत ज्यांना कधीही शिक्षा होत नाही. कारण शिक्षा होण्याकरता जे असतात आपले जे साक्षीदार ते फुटतात, तिथले लोक घाबरलेले असतात, त्याच्यामुळे काही होत नाही. म्हणजे 10,000हून जास्त दहशतवादी तिथे आहेत
पण मॅक्झिमम शिक्षा 2 ते 3% लोकांना शिक्षा मिळते. बाकीचे लोक बाकीचे दहशतवादी पुराव्याआधी निसटतात. पुराव्याआधी निसटायच्या ऐवजी त्याला असं म्हणता येईल की लोक त्यांच्या विरुद्ध पुरावा द्यायला घाबरतात, कारण प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असतेच. त्याच्यामुळे या साक्षीदारांना मिळणारं जे संरक्षण असतं ते पण व्हायला पाहिजे. या खटल्यांना जी विनाकारण पब्लिसिटी दिली जाते ती द्यायला नको. याची ट्रायल ही इन कॅमेरा व्हायला पाहिजे. म्हणजे प्रगत देशामध्ये अनेक पद्धती आहे ज्यामुळे बाहेरचे जे फोर्सेस आहेत न्याय व्यवस्थेला लेफ्ट किंवा राईटला घेऊन जाऊ शकत नाही. या सगळ्या सुधारणा आपण करायला पाहिजे. तरच आपण दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सपोर्टर्सना एक मेसेज देऊ शकतो की आम्ही तुमच्यावरती खटला 1 वर्षाच्या आत संपवू आणि तुम्हाला योग्य ती शिक्षा देऊ. बिलकुल. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आता दिल्लीहून सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट दिलीप तौर सुद्धा सहभागी झालेले आहेत. दिलीपजी, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. या चर्चेची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगतो. 9 वर्ष झालेली आहेत या सगळ्या खटल्याचा पहिला निकाल यायला. यानंतर पुन्हा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय ही सगळी प्रक्रिया आहेच. आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारे आता ब्रिगेडियर म्हणाले त्यानुसार दहशतवाद्यांना या सगळ्या प्रक्रियेतून हाच संदेश गेलाय की भारतीय तुरुंग ही तुमच्यासाठी सगळ्यात सुरक्षित जागा आहे, असा संदेश एक प्रकारे या सगळ्या जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड या प्रक्रियेतून गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला काय वाटतं की दहशतवादाबाबत आपली न्याय व्यवस्था अजून जलद व्हायला हवी का? 9 वर्ष ही या सगळ्या खटल्याचा निकाल लागायला लागणं हे जस्टिफाईड आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, मी यांच्याशी सहमत आहे. कारण तुम्ही बघा, MCOC कोर्ट जे काही स्पेशल कोर्ट याची जी काही स्थापना करण्यात आलेली होती याचा मूळ उद्देशच असा होता की लवकरात लवकर खटला निकाली करण्यात यावा. ज्या केसेस सिरियस आहेत, ज्या केसेसमध्ये खास करून आत्ताची जी केस आहे ब्लास्टची, अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत ह्या लवकरात लवकर डिसाईड व्हाव्या म्हणून स्पेशल कोर्टची स्थापना करण्यात आली. परंतु आताच माननीय आपल्या ह्या सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये पळवाटा भरपूर आहेत. आता ह्या केसमध्ये तुम्ही बघाल 2006ची केस आहे. 2008मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये हे आले, विटनेसेसच्या बाबतीमध्ये त्यांना स्टे मिळाला फ्रॉम फर्दर एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. 2008 पासून 2010 पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पेंडिंग राहिलं आणि 2010ने सुप्रीम कोर्टाने स्टे व्हॅकेट केला आणि तिथून पुढे परत एक्झामिनेशन ऑफ विटनेसेसची प्रोसिडिंग पुढे चालू झाली. तर मुळात जो काही उद्देश होता अशा प्रकारचे कोर्ट स्थापन करण्याचा, तो खरंच मुळात त्या उद्देशावर पाणी फेरल्या जातंय असं मलाही वाटतं. कारण ह्या क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणून जे आमच्याकडे एक कायदा आहे त्यामध्ये भरपूर पळवाटा आहेत. प्रत्येक ऑर्डर स्पेशल कोर्टची चॅलेंज केली जाऊ शकते वरच्या कोर्टामध्ये आणि वरच्या कोर्टाने स्टे जर दिला तर त्याला ते प्रकरण कित्येक वर्ष पडून राहतं. मी माननीय सदस्याच्या जे काही त्यांनी म्हणजे त्यांचं ओपिनियन दिलं मी त्याच्याशी सहमत आहे. परंतु याच्या पुढे जर यायचं असेल तर कायदे मंडळाने कठोर कायदा करण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारची जलद कोर्टची स्थापना आहे. जलद कोर्ट आहेतच, परंतु आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2G केसचं तुम्ही उदाहरण घ्या. सुप्रीम कोर्टने मॉनिटर केलेलं, सुप्रीम कोर्ट त्या केसला मॉनिटर करत आहे. तर मला असं वाटतं की अशा ज्या काही सिरियस केसेस आहेत ह्या सुप्रीम कोर्टने डायरेक्ट मॉनिटर करून स्पेशल कोर्टला संपवायला सांगायला पाहिजेत, जेणेकरून अशी कुठलीही इंटेरिम ऑर्डर जर चॅलेंज करायची असेल या व्यक्तीला तर त्यांना डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्येच यावं लागेल आणि सुप्रीम कोर्ट लवकर ह्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकेल आणि अशा केस लवकर संपू शकतील. बिलकुल. ही चर्चा पण अशी सुरू ठेवूया. या चर्चेमध्ये त्यातल्या त्यात योगायोगाचा भाग हा आहे की 9/11च्या दिवशी या सगळ्या खटल्याचा निकाल लागला. मात्र जे अमेरिकेतलं 9/11 झालं त्या प्रक्रियेमध्ये अमेरिकेने ज्या वेगाने या सगळ्या गोष्टी केल्या त्या वेगामध्ये आणि भारतानी दहशतवादाला ज्या वेगाने रिॲक्ट भारत होतो आहे तो वेग, यांची नेमकी तुलना कशी करायची याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. (7/11) ते 9/11 याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आज 7/11च्या खटल्याचा निकाल आलाय, त्याची शिक्षा सोमवारी सुनावली जाणार आहे. मात्र या निमित्ताने दहशतवाद, आपला देश आणि त्याला रिॲक्ट होण्याची पद्धत आणि सध्या काय परिस्थिती आहे या सगळ्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. त्याच अनुषंगाने या भागातला आपला दुसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया.
दुसरा प्रश्न आहे, भारताची दहशतवादाची समस्या ही इतर देशांपेक्षा वेगळी आहे का? आणि हा प्रश्न घेऊन आपण जाऊया ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे. महाजनजी, भारताची समस्या वेगळी आहे असं आपल्याला वाटतं का? कारण जर आपण बघितलं 9/11चा जेव्हा हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेने कशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण हाताळलेलं होतं. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये जाऊन पकडलेलं होतं, तिथे त्याला ठार सुद्धा करण्यात आलं. आणि या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांचा सहभाग आहे, सिमीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. अनेक आरोपी, मला वाटतं 15 आरोपी वॉन्टेड आहेत अजूनही या खटल्यामध्ये, आणि त्यांच्या केसांनाही आपण धक्का लावू शकलेलो नाही अजून. भारताची समस्या ही वेगळी आहे असं आपल्याला वाटतंय की त्याची काही इतर काही कारण आहेत? आपण ज्यावेळेस अमेरिकेशी तुलना करतो तर अमेरिकेच्या तुलनेशी आपली समस्या नक्कीच वेगळी आहे. कारण अमेरिकेचे जे शत्रू आहेत, अल कायदा असो, तालिबान असो, आयसिस असो, हे काही अमेरिकेच्या बॉर्डरवरती नाही आहेत, ते अमेरिकेपासून खूप लांब आहेत. भारताचं तसं नाही आहे. जेवढे भारताचे दहशतवादी आहेत त्यांना जे रिक्रुटमेंट होते, ट्रेनिंग होतं, मोटिवेशन केलं जातं, हे सगळं पाकिस्तानमधून होतं. आणि पाकिस्तान हा आपला शेजारी राष्ट्र आहे. एवढंच नाही तर ज्या वेळेला आपण लाईन ऑफ कंट्रोलवरती त्याला तिथे जास्त टायटन करतो, तिथनं इन्फिल्ट्रेशन किंवा घुसखोरी होणं शक्य नसतं, त्यावेळेला ते समुद्र किनाऱ्याकडनं येतात, त्यावेळेला ते नेपाळच्या सीमेकडून येतात, त्यावेळेला ते बांगलादेशच्या सीमेकडून येतात. आपल्याला कल्पना आहे साऊथ इंडियामध्ये जेवढे ब्लास्ट झाले होते ते सगळे श्रीलंकेच्या किनाऱ्याकडनं आलेले होते. जे आसाममध्ये जे ब्लास्ट झाले होते ते बांगलादेशमधनं आलेले होते आणि समुद्र किनाऱ्याकडनं आलेले आपल्याला कल्पना आहेच. तर याच्यामुळे आपल्या ज्या 7,600 किलोमीटरची जी सीमा आहे, जोपर्यंत आपण सीमेचं व्यवस्थापन ठीक करू शकत नाही, या सीमेवरती त्यांना थांबवू शकत नाही, तोपर्यंत हे चालणारच. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला या जगामधला सर्वात खराब असा शेजार मिळालेला आहे. आज जगामध्ये कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर या दहशतवादी हल्ल्याचं जे मूळ असतं ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये असतं. तर म्हणून जोपर्यंत पाकिस्तान नावाचं राष्ट्र आहे आणि त्यांच्याकडनं मिळणारी मदत आहे तोपर्यंत हा दहशतवाद सुरूच राहणार आहे. कारण तिथे ट्रेनिंग कॅम्प आहे, तिथनं इन्फिल्ट्रेशन होतं, तिथनं मदत केली जाते वगैरे वगैरे. तर म्हणून आपला मुख्य प्रश्न असा आहे की जे दहशतवादाचं जे मूळ आहे, जे पाकिस्तानमध्ये आहे, थोडं अफगाणिस्तानमध्ये आहे, थोडं बांगलादेशमध्ये आहेत, जोपर्यंत आपण ही मुळं कापून टाकत नाही, जोपर्यंत आपण आपल्या सीमा सुरक्षित करू शकत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या दहशतवाद्यांची घुसखोरी ही चालू राहणार. आणि याकरता आपल्याला पाकिस्तानवरती सुद्धा एक मोठी कारवाई करायची गरज आहे. अर्थात ही मोठी कारवाई काय? ही युद्ध आहे की अपारंपरिक काही कारवाई करता येईल की डिप्लोमॅटिक प्रेशर टाकता येईल, हा एक वेगळा प्रश्न झाला. यावरती आपल्याला डिस्कशन करता येईल. पण मला वाटतं आता गरज आहे की देशांनी एकत्र येऊन हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे की दहशतवाद हा आमच्या समोरचा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही एकत्र येऊन लढू. मी आपल्याला एकच एक्झाम्पल देऊ इच्छितो की गुरदासपूरमध्ये हल्ला झाला, तिथे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजला तपास करायचा होता. पंजाब सरकारने त्यांना तिथे येऊच दिलं नाही. म्हणाले आम्ही आमचे पंजाब पोलीसच फक्त काम करतील. आसाममध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये झाले तर ममता बॅनर्जी तिथे NIA येऊ द्यायला तयार नव्हत्या. ज्यावेळेस असे राष्ट्रद्रोहीपणा केला जातो, जोपर्यंत तुम्ही प्रोफेशनल एजन्सीजना, मग ती NIA असो की CBI असो की CID असो, आपलं काम करू देत नाही, तोपर्यंत आपण त्यांना दुसऱ्या अर्थाने मदतच करतो आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जे आपलं घर जे आहे त्याचं पण व्यवस्थापन ठीक करावं लागेल. कारण आपणच आपला सगळा वेळ हा केवळ एकमेकाशी भांडण्यामध्ये गुंतवतो. मी आपलं ॲक्च्युअली झी 24 कौतुक करू इच्छितो की आजच्या डिबेटमध्ये आपण नशिबाने कुठल्या राजकीय पक्षांना बोलवलं नाहीये. तर राजकीय पक्षांना तुम्ही इथे बोलवलं असतं तर तुमचा वेळ किंवा भांडाभांडी सोडवण्यामध्ये गेला असता. आज तुम्ही सब्जेक्ट एक्सपर्ट्स बोलावल्यामुळे जी क्वालिटी ऑफ डिबेट आहे, काही जे पॉईंट तुमच्या समोर येत आहेत ते चांगले येत आहेत. मला वाटतं हा तुमचा अप्रोच बरोबर आहे. आणि एक्सपर्टशी जर तुम्ही बोलाल तर तुम्हाला एक्सपर्ट्सकडनं याच्यावरती काय करता येईल याच्यावरती नक्कीच चांगले उपाय मिळू शकतील. आपापसात भांडणं थांबवा. आपले शत्रू पाकिस्तान आहे, चीन आहे, दहशतवादी आहे वगैरे वगैरे.
बिलकुल, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे हेमंत महाजनजी, आणि विशेषतः शेवटच्या भागामध्ये तुम्ही जे म्हणालात की राजकीय नेत्यांना डिबेटसाठी आम्ही बोलवलं नाही, त्याचं कारण तुम्ही जे सांगितलं तेच आहे. यातले वस्तुनिष्ठ मुद्दे समोर यावेत जनतेसमोर हे आहे. मात्र त्याच वेळी ॲडव्होकेट दिलीप तौर, राजकीय नेते आणि पॉलिटिकल विल याशिवाय या सगळ्या गोष्टी होतील याची सुद्धा सध्या कुठलीही शक्यता नाही आहे. ज्या प्रकारची राजकीय व्यवस्था आपल्याकडे दिसते त्यानुसार भारतात असणारी दहशतवादाची समस्या हाताळण्यासाठी जी पॉलिटिकल विल गरजेची आहे तशी विल सध्या भारतामध्ये दिसते असं आपल्याला वाटतं का? कारण भारताच्या समस्या या इतर पाश्चिमात्य देशांपेक्षा कुठल्या कुठल्या कारणांसाठी जास्त महत्त्वाच्या आणि गंभीर आहेत हे आत्ता ब्रिगेडियरनी आपल्याला सांगितलं. त्या दृष्टीने पॉलिटिकल विल हा यातला किती महत्त्वाचा भाग आहे, त्याचा किती वाटा आहे असं आपल्याला वाटतं? ॲडव्होकेट दिलीप तौर. पॉलिटिकल विल हा खूपच महत्त्वाचा भाग आहे, कारण आज आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन हे पॉलिटिकल लोकांच्या हातामध्ये आहे आणि ते ऑर्डर्स करत असतात, बिंग मिनिस्टर, बिंग चीफ मिनिस्टर, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्ही बघाल ह्या आतंकवादाच्या बाबतीमध्ये 26/11 हा अतिभयंकर जो हमला झाला होता ताजमध्ये आणि बाकी मुंबईच्या ठिकाणी, त्याच्यानंतर मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी कॅमेरे लावावेत असं कोर्टाने सांगितलेलं होतं. आजपर्यंत ते कॅमेरे लावलेले नाही आहेत. म्हणजे आपण किती सिरियस आहोत हे लक्षात येतं. दुसरी गोष्ट, आता बाउंड्रीचा जर विषय घेतला तर इकडे आपलं लक्ष फक्त पाकिस्तानकडे आहे, परंतु दुसरीकडे ज्या 2 मेजर बाउंड्रीज आहेत बांगलादेशची, तिथे तुम्ही बघाल तिथे कुठल्याही प्रकारचं मार्किंग नाही आहे, प्रोटेक्शन नाही आहे, सोल्जर्स नाहीत, अगदी म्हणजे तिकडे लक्षच नाही आहे कोणाचं की काय होतंय. ही जी सध्याची केस आहे, ह्या सध्याच्या केसमध्ये तुम्ही जर आरोपपत्र बघितलं, ह्या आरोपपत्रामध्ये असे आरोप केलेले आहेत की ही जी व्यक्ती आहे, आरोपी नंबर 1, आरोपी नंबर 2 आणि आरोपी नंबर 3, ही लोक पाकिस्तानमध्ये जाऊन तिथून त्यांनी ट्रेनिंग घेतली, त्यांना हवाला मार्गे पैसे आले आणि नंतर त्यांनी हे कारस्थान केलं. तर मला वाटतं की पॉलिटिकल विल म्हणजे तुमचं किती तुम्ही स्ट्रॉंगली तुम्ही सेटअप करतायत सगळ्या गोष्टी, किती तुम्ही स्ट्रॉंग इम्प्लिमेंटेशन करताय की असं घटना पुन्हा पुढे होऊ नये, हे पॉलिटिशियनच्या हातात आहे. आणि जर त्यांच्यात ती विल पॉवर नसेल, जसं तुम्ही आता 26/11च्या बाबतीत मी सांगितलं की अजूनसुद्धा कॅमेरे मुंबईच्या भागाभागात लागलेले नाही आहेत, तो घोड त्यांचा अजूनही चालूच आहे. आणि उद्या जर असा कुठला हमला आला तर परत तेच उत्तर देणार की आम्ही असं केलं तसं केलं वगैरे वगैरे, उडाउडीचे उत्तर येतील आणि परत कोर्ट सांगणार त्यांना की तुम्ही कॅमेरे सगळ्या ठिकाणी बसवा. तर पॉलिटिकल विल असल्याखेरीज काहीही होणार नाही. दुसरं, आपल्याकडे तुम्ही जर सिक्युरिटी सिस्टममध्ये बघितलं तर वेगवेगळे विंग्स आहेत, जसं की मिलिटरी आहे, त्यानंतर सिक्युरिटी एजन्सीज आहेत, CBI आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं मर्ज करून जे काही सिक्युरिटी जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत आपल्या, ह्या सगळ्यांना एकाच ठिकाणी मर्ज करून त्यांना सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये संपूर्ण अधिकार देण्यात यावेत आणि त्यांच्यावर कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटचं की तुम्ही ह्या ठिकाणी येऊ नका किंवा त्या ठिकाणी तुम्ही काही करू नका, आमचे जे काही स्टेटचे पोलीस त्यामध्ये लक्ष घालतील, यांना ओव्हर पॉवर करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यामध्ये देण्यात यावी. मला वाटतं की असं जर केलं, हे डिसेंट्रलायझेशन जर केलं आणि एकाच एजन्सीच्या हातामध्ये संपूर्ण सुरक्षा जर देशाची जर दिली तर मला वाटतं यामध्ये थोडाफार काहीतरी फरक होईल. बिलकुल. वसंत ताजणेजी, तुम्ही या संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये आपण तुलनात्मक बोलतो आहोत की कशाप्रकारे पाश्चिमात्य आणि प्रगत देश दहशतवादाचा सामना करतात आणि कशाप्रकारे आपण करतो आहोत. ही दहशतवादाविरुद्धची पाळंमुळं खोलताना अजून देखील या हल्ल्याच्या ब्रेनपर्यंत आपण पोहोचू शकलो नाहीये, जो पाकिस्तानमध्ये आहे, जो वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचा त्याच्यामध्ये हात आहे, विशेषतः जैश ए मोहम्मदचं मोठं नाव या सगळ्या गटामध्ये. तिथपर्यंत पोहोचण्यात नेमक्या काय काय मर्यादा येत होत्या व्यवस्था म्हणून असं आपल्याला वाटतं? या तपासामध्ये एक बाब तर निश्चित निष्पन्न झालेली आहे. क्रॉस बॉर्डर टेररिझम यामध्ये ओपन झालेलं आहे. हे जे काय कृत्य केलेलं आहे या ठिकाणचे दहशतवादी प्लस पाकिस्तानमध्ये दहशतवादी यांनी हात मिळवणी करून हे कृत्य केलेलं आहे. तपासामध्ये यामध्ये आपल्याला 2 पाकिस्तानी जे संशयित होते यांचे मृतदेह मिळालेले आहेत, ते आयडेंटिफाईड पण झालेले आहेत. पण त्यांचे जे असोसिएट आहेत, जे फरारी आहेत, अजून मला वाटते हा गुन्ह्याची उकल होण्यापूर्वीच ते या ठिकाणाहून त्यांनी पलायन केलं होतं. कारण हा जो दहशत म्हणजे बॉम्बलास्ट झाले होते यामध्ये कुठल्याही प्रकारचे सुरुवातीला दुवे असे मिळालेले नव्हते आणि दिशा निश्चित झालेली नव्हती. त्यामुळे त्यांना जो वेळ मिळाला त्यामुळे ते या ठिकाणून फरार झालेले आहेत. पण ते आयडेंटिफाईड झालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध दोषारोप. आता ते जर बॉर्डर क्रॉस करून जर पाकिस्तानात गेले असतील तर हा एक वेगळा राजकीय स्तरावरीलचा प्रश्न आहे
की दोन देशामधील दहशतीचे डोसियर पाकिस्तानला ऑलरेडी दिलेले आहेत, पण त्या ठिकाणी त्यांचा जो शोध आहे हे दोन राष्ट्रांमधील संबंधावरती अवलंबून आहे असं मला वाटतंय. आणि जोपर्यंत दोन देशांमधील संबंध सुधारणार नाहीत किंवा दोन देशांमध्ये ही ट्रिटी प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत हे पाकिस्तानमध्ये दहशतवादी भारतामध्ये आणण्यामध्ये मोठी अडचण आहे असं मला वाटतं. बिलकुल. पण ह्या सगळ्या केसचा तपास करत असताना ATSची स्थापना होणं आणि त्यानंतर त्यावेळी त्या तपासाला मिळालेली गती, दिशा आणि आत्ताची ATS एवढ्या काही वर्षामध्ये या सगळ्या प्रक्रियेत आपण काही सुधारणा करू शकलोय, काही पुढारलेपणा आलाय असं आपल्याला वाटतं का? येस, आपण जसं उपस्थित केला की ATSची स्थापना मुळातच 2004 साली झालेली आहे. आणि स्थापन झाल्यानंतर ATSला स्वतःच्या आपलं युनिट प्रस्थापित करण्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी गेला आणि ATSने जे खरं काम चालू केलं ते 2006 साली केलं. आणि त्या पहिल्याच वर्षी हा रेल्वेचा जो बॉम्बलाचा तपास आहे हा पहिल्याच दिवशी ATS कडे आला होता आणि हे अतिशय मोठं चॅलेंज होतं. पहिलीच केस ATS पहिलीच, त्या अगोदरही काही केसेस होत्या पण ही एक मोठ्या प्रमाणात बॉम्बलाची तपास हा पहिल्यांदाच आला होता. आणि ATSची जी स्थापना झाली होती मुळात त्या ठिकाणी मनुष्यबळाची मर्यादा होती, साधन सामुग्रीची मर्यादा होती, पण मुंबई पोलीसच्या आम्ही मदत घेऊन त्याकडचे अधिकारी त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते आणि हा तपास नाही म्हटलं तरी अतिशय चांगल्या गतीनं चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे. 11 नंतर 19 तारखेलाच हा केस गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि बाकीचे आरोपी अटक करण्यात आले आणि मुदतीमध्ये संपूर्ण तपास पूर्ण करून दोषारोपपत्र ATSने त्या ठिकाणी स्थापन केलं. मला वाटतंय 2004 ते आता 2015 पर्यंत ATSने चांगली प्रगती केलेली आहे आणि आता ATS महाराष्ट्रामध्ये चांगलं प्रस्थापित झालेलं आहे. अशा प्रकारची आव्हानं पेलवण्यासाठी समर्थ आहे असं मला वाटतं. बिलकुल. आपल्याबरोबर विनीत पाटील आहेत जे या स्फोटातले पीडित आहेत. विनीत, 2 मुद्द्यांवर आपण सध्या बोलतो आहोत, त्याविषयी अगदी थोडक्यात तुम्ही तुमचं मत आम्हाला सांगा. सगळ्यात पहिली गोष्ट, तपास ज्या प्रकारे या सगळ्या यंत्रणेचा झाला आणि आता वसंत ताजणे जसा दावा करतात की गेल्या काही वर्षांमध्ये तपासाची यंत्रणा ही अधिकाधिक सक्षम होत चाललेली आहे. आपल्याला असं वाटतंय का आजूबाजूची परिस्थिती बघून की आता तपास यंत्रणा किंवा पोलीस खातं, सुरक्षा व्यवस्था ही अधिकाधिक सक्षम होत चाललेली आहे? याविषयी आपण बोला. आणि त्याचबरोबर राजकीय इच्छाशक्ती या सगळ्या दहशतवादाच्या प्रश्नाकडे बघण्याची किती आहे असं आपल्याला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून वाटतं? हो, मी तसं सांगायला गेलं तर मी ॲज अ जनरल पब्लिक मी सांगेन की आपण जेव्हा ट्रेननी प्रवास करतो तेव्हा असं सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या जवळपास जे काय संशयास्पद वस्तू दिसते त्याला तुम्ही तुमच्या जवळ असलेले जे कर्मचारी आहेत, रेल्वेचे कर्मचारी, त्यांना सांगावी. तर हे अशी अनाउन्समेंट होते रेल्वेमध्ये. त्यामुळे तुम्ही सांगू शकता की मला ह्याच्यावरती संशय आहे, अमुक वस्तू ठेवली आहे, ही कोणाची वस्तू आहे. किंवा तुम्ही जेव्हा कुठल्याही रेल्वे स्टेशनवर जाता तिथे मेटल डिटेक्टर आता लावलेले आहेत. भले सगळीकडे नसतील पण मुख्य ठिकाणी लावलेले आहेत. तुम्ही जर कुठल्या देवळात जाता, कुठल्या महत्त्वाच्या ठिकाणी जाता तिथे मेटल डिटेक्टर आता अवेलेबल आहेत. त्यामुळे तुमचे मेट्रोमध्ये पण तुमचा बॅग तपासली जाते, तुमचं चेक केलं जातं की तुम्ही असे कुठलीही वस्तू घेऊन जात नाही असं. तर तसं बघायला गेलं तर सुरक्षा यंत्रणा चांगले झाले आहेत, पण अजून चांगले होतील. तर ह्याच्याने आपली सुरक्षा वाढेल, अजून काही नाही. बिलकुल, आपली सुरक्षा वाढेल अशी अजूनही वाढायला स्कोप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र समाधानकारक प्रगती गेल्या काही वर्षात झाल्याचं सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना दिसतंय. पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अजून काही मुद्द्यांवर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. सात 11 ते 9:11 आपण चर्चा करतो आहोत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. आपण बघूया या भागातला प्रश्न. प्रश्न आहे, दहशतवादाच्या वाढत्या आव्हानासाठी आपण सज्ज आहोत का? आणि हा प्रश्न घेऊन पुन्हा एकदा आपण जाऊया ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे. महाजनजी, ज्या प्रकारे इसिस सारख्या संघटना, ISIS सारख्या संघटना अत्यंत स्ट्रॅटेजिकली आता ऑपरेट करायला लागलेल्या आहेत, नवीन साधनं आलेली आहेत, इंटरनेट आलेलं आहे आणि या सगळ्यातून तुम्ही जसं बॉर्डरचा विषय मागच्या सेगमेंटमध्ये आपण बोललो, बॉर्डर सुरक्षित करणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. मात्र त्याचबरोबर प्रत्यक्षात दहशतवादी किंवा बाहेरच्या देशातून इथं न येता सुद्धा स्लीपर सेल तयार करणं हे आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे दहशतवादी संघटनांना सुद्धा सोपं झालेलं आहे. तर इथे स्लीपर सेल तयार होणं किंवा ती स्ट्रॅटेजी म्हणून तो दहशतवाद इथल्या तरुणांच्या मेंदूपर्यंत पोहोचवण्यापासून थांबवणं हे किती मोठं आव्हान आहे असं आपल्याला वाटतं?
आपला प्रश्न अतिशय चांगला आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मी आपल्याला मागच्या सेगमेंटमध्ये झालेल्या 2 मुद्द्याविषयी बोलू इच्छितो. की असं सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस दहशतवादी हल्ला होतो त्याच्यामधले काही दहशतवादी हे पळून पाकिस्तानमध्ये जातात आणि त्यांना पकडणं हे डिफिकल्ट होतं फॉर ऑब्व्हियस रिझन्स. आता आपले अनेक देशांशी करार झालेले आहेत. यामुळे फायदा एक असा होतो आहे की काही देश त्यांच्याकडे जर दहशतवादी आले तर ते त्यांना आपल्याकडे सोपवण्याकरता तयार होतात. याचा आजच्याच वर्तमानपत्रामधलं एक्झाम्पल आहे की UAE युनायटेड अरब एमिरेटमधनी आपल्याला 11 भारतीय युवक जे ISISचे मेंबर बनण्याकरता चालले होते त्यांना भारताला हँडओव्हर केलं आहे. आणि आजच ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम व्हायच्या आधी एक ब्रेकिंग न्यूज येत होती की त्यामधली एक स्त्री होती की जी हैदराबादची नागरिक आहे आणि ती ISIS करता रिक्रुटमेंट करत होती. म्हणून थोडक्यात म्हणायचं असं की तुम्हाला पाकिस्तान मदत करणार नाही, पण इतर जी मिडल ईस्टची राष्ट्र आहे जिथे हे दहशतवादी काही वेळा पळून जातात त्यांच्याकडनं आपल्याला मदत मिळते आहे आणि आपण त्याचा चांगला वापर करायला पाहिजे. दुसरं आपल्याला हे जे युरोपियन कंट्रीज आहेत, अमेरिका आहे, ज्यांच्याकडनं आता टेक्निकल इंटेलिजन्स आता बऱ्यापैकी मिळायला लागलेलं आहे. अर्थात ते पुरेसं नाही आहे. जे राजकोटला जी बोट उडवण्यात आली होती त्याचा जो सोर्स होता हा अमेरिकेमधनं आपल्याला मिळाला होता आणि त्यानंतर मग आपल्या नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन त्यांना फॉलोअप केलं. म्हणजे काही TV वाल्यांनी ज्याच्यामध्ये तुम्ही सामील नव्हता की उगीच आरोप सुरू केले की पाकिस्तानची आपण बोट का बुडवली. ती बोट खरोखरच काहीतरी उलटं काम करायला आली होती म्हणून पाकिस्तान चूप बसलेला होता. याच्याशिवाय आपल्याला काही दिसेल की आज पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्ये अनेक असे आरोप येत आहेत की भारत MQM जे कराचीमध्ये आहे त्यांना मदत करत आहे, बलुचिस्तानमध्ये काही मदत केली जाते आहे. खरं खोटं मला माहिती नाही, 10 वर्ष लागतील खरं खोटं कळण्याकरता. पण असं काही होत असावं असं म्हणजे विचार करण्याकरता नक्कीच काहीतरी आपल्याला त्याला बेसिस नक्कीच मिळतं आहे की आपण त्यांना अपारंपरिकरित्या त्यांना पण त्रास द्यायचा प्रयत्न करत असावं. मला आतली काहीच माहिती नाही. आपला जो प्रश्न होता स्लीपर सेलचा आणि ISIS वगैरे हे कसे प्रोपोगंडा करतायत. आता ISISनी सर्वात जास्त प्रोपोगंडा जो केलेला आहे तो इंटरनेटचा वापर करून ट्विटर, ब्लॉग्स, SMS, ईमेल यामध्ये करतायत. म्हणून जी आपल्याला जी आपली सायबर सिक्युरिटी आहे ती चांगले करण्याची फार गरज आहे. आपल्या पोलिसमध्ये सायबर सेल आहेत, पण माझं प्रामाणिक मत आहे की त्याला 100 पटीने जास्त म्हणजे वाढवायला पाहिजे. कारण असं होतं एखादा जर आतंकवादी जर एखाद्या मदरसामध्ये ट्रेन करायचा असेल किंवा कुठल्या कॅम्पमध्ये ट्रेन करायचं असेल त्याला वेळ लागतो. पण जो आपला एक ISISचा हँडलर बँगलोरमधून पकडला गेला त्याचे 18 लाख फॉलोअर्स होते. म्हणजे इंटरनेटची प्रचंड ताकद वापरून तो किती त्याचा प्रभावी वापर करत होता. तर इंटरनेटचा वापर करण्यामध्ये आज दहशतवादी आपल्या पुढे आहेत. आपण त्यांच्या पुढे एक पाऊल जायला पाहिजे. याकरता जे ब्लॉग्स देशद्रोही आहेत त्यांना ब्लॉक करायला पाहिजे. ज्यांना IP ॲड्रेस प्रॉपर नाही त्यांना ब्लॉक करायला पाहिजे. कोणी फेसबुकवरती ऑब्जेक्शनेबल पोस्ट टाकली तर सॉफ्टवेअरचा वापर काढून त्यांना पकडायला पाहिजे. जर आणि गुगलशी असो फेसबुकशी असो सगळ्या इंटरनेट कंपन्यांशी आपला करार पाहिजे. कुठल्याही माणसाने कधीही भारताच्या विरुद्ध काही पोस्ट टाकली, काही आर्टिकल लिहिलं तर त्याचा आम्हाला सोर्स मिळालाच पाहिजे. आज या सगळ्या कंपनीज फेसबुक, गुगल आणि हजारो ज्या कंपन्या आहेत व्हॉट्सॲप वगैरे हे चीनला सगळी माहिती देत आहेत. आपण आपला आता त्यांच्या दंडा वापरून त्यांना सांगायला पाहिजे जर तुम्हाला भारतामध्ये बिझनेस करायचा असेल तर अशा प्रकारचं कुठलंही देशद्रोही कृत्य भारताच्या बाहेरून असो किंवा भारताच्या आतून असो त्याचा IP ॲड्रेस काढून त्याला शोधणं हे पुष्कळ सोपं असतं. कारण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्यांना शोधू शकतो. तर त्यांच्यावरती हे करायला पाहिजे. तर हे मला वाटतं थोडाफार प्रकार सुरू झालेला आहे. पण अजून दिल्ली बहुत दूर आहे. सागरी सुरक्षा लोक जेवढे सुरक्षित राहायला पाहिजे तेवढे नाही. बांगलादेश सीमा जेवढी सुरक्षित पाहिजे तेवढी नाही. नेपाळ सीमा जेवढी सुरक्षितची गोष्ट अशी आहे की आपण जेवढे उपाययोजना करतोय त्या डिफेन्सिव्ह इन नेचर आहे. आपण आता ऑफेन्सिव्ह इन नेचर अशा उपाययोजना वापरायला पाहिजे. आपण आज जर पुण्याचं किंवा मुंबईचं संरक्षण करायचं म्हटलं तर आपल्याला लाखो तिथे CCTV लावावं लागतील. ते लावणार कसे, एवढे पैसे कसे. तर त्याच्या विरुद्ध आपण ही लढाई आता पाकिस्तानच्या आत घेऊन जायची गरज आहे. आणि जोपर्यंत पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI यांना नुकसान पोहोचत नाही तोपर्यंत या दहशतवाद्यांना थांबवणं इतकं सोपं नाही.
ऑफेन्सिव्ह गोष्टींचा विचार करा, डिफेन्सिव्ह माइंडसेट ठेवू नका. मी बोलत राहू शकेन, पण मला खात्री आहे की आपल्याला इतरांना पण संधी द्यायची आहे, म्हणून मी इथेच थांबतो. बिलकुल बिलकुल. हेमंतजी, तुम्ही अत्यंत योग्य मुद्दे मांडलेले आहेत. त्यातले सगळ्यांना मान्य असतील असं नाही, मात्र तुम्ही तुमची मतं निश्चितपणे मांडलेली आहेत. याविषयी आपण ॲडव्होकेट दिलीप तौर यांच्याकडे जाऊया. दिलीपजी, अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. काही गोष्टी आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसवाव्या लागतील, काही गोष्टी स्ट्रॅटेजी म्हणून कराव्या लागतील, या सगळ्या गोष्टी तर आहेतच. मात्र हा केवळ फिजिकल दहशतवादाचा मुद्दा आहे असं आपल्याला वाटतं का? कारण केवळ दहशतवाद म्हणजे दहशतवाद हा वेगळा भाग आहे आणि हिंसाचार हा वेगळा भाग आहे. ते दोन्ही भाग जरी सध्या एकत्र आपण त्याचा विचार करत असतो तरी सुद्धा, पण ती आयडिओलॉजी इथल्या तरुणांच्या मेंदूमध्ये जावी, इथल्या तरुणांच्या मानसिकतेला इथल्या तरुणांनी त्याविषयी विचार करावा, असं जे एक वातावरण तयार होतंय आणि त्यातून ती आयडिओलॉजी पोच करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होतीये, ही परिस्थिती किती भयानक आहे असं आपल्याला वाटतं? अतिशय भयानक आहे आणि याचा मूळ जो प्रसार होतोय तो इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून होतोय. जी काही नवीन जनरेशन आहे, तुम्ही जर बघाल आता जे काही ब्रिगेडियर साहेबांनी सांगितलं की IASचं ज्याप्रमाणे ते व्हॉट्सॲपद्वारे किंवा फेसबुकद्वारे किंवा ट्विटरद्वारे बिहेड केलेले फोटोज किंवा गन पॉईंट केलेले फोटोज असे दाखवून जे काही तरुणांना आकर्षित करतात आणि खास करून त्यांचं टार्गेट भारतासारख्या देशातला जो काही मुस्लिम तरुण वर्ग आहे हे त्यांचं टार्गेट आहे. आणि बराचसा मुस्लिम समाजातील लोक, जसं की आजच्या केसमध्ये तुम्ही बघाल तर बरेचसे आरोपी हे सिमी संघटनेशी कनेक्टेड होते. तर ह्या अशा प्रकारचा जो यूथ आहे, हा यूथ तिकडे आकर्षित झालेला आहे, यात कुठलाही डाऊट नाही आहे. तुम्ही जो सुरुवातीला प्रश्न केला होता की आता आपण सज्ज आहोत का, अशा प्रकारचा जर हमला जर झाला तर आपण सज्ज आहोत का आणि आपण काय करायला पाहिजे? मला वाटतं आपण खरंच तेवढे सज्ज नाही आहोत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर दहशतवाद्यांच्या हातातले शस्त्र बघाल आणि आपल्या पोलीसच्या हातातले जर शस्त्र बघाल तर तो तुमच्या फरक लक्षात येईल. नंबर 1. नंबर 2, सगळ्यात जास्त दहशतवादी जे येतात, आपलं लक्ष आहे पाकिस्तान बॉर्डर आणि त्या साईडचा जो काही एरिया तिकडे, परंतु सगळ्यात जास्त दहशतवादी जे येतात तो मार्ग जो आहे तो बांगलादेश आणि नेपाळ. तुम्हाला सरप्राईज वाटेल की बांगलादेशची आणि भारताची जी सीमा आहे तिथे वायर फेन्सिंग सुद्धा नाहीये. म्हणजे ते सरळ सरळ चलत येऊ शकतात, चलत जाऊ शकतात. व्हिसाची गरज नाही, कशाची गरज नाहीये. आणि जोपर्यंत आपण हे सगळे आपल्या संपूर्ण सीमा, बांगलादेश नेपाळ सीमा व्यवस्थित वायर फेन्सिंग करून सिक्युरिटी तिथे डेप्यूट करत नाहीत आणि तिकडे जास्त लक्ष देत नाही, तोपर्यंत हे लोक आतमध्ये येतच राहणार. आणि जो प्रश्न तुम्ही विचारला IASच्या बाबतीमध्ये किंवा जे काही नवीन जनरेशन तिकडे आकर्षित होतीये, मला वाटतं की आपल्या गव्हर्नमेंटकडे जे IT सेल आहे, हे IT सेल पूर्ण ताकदीनिशी काम करत नाहीये. तुम्ही आजही बघाल व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर सर्फिंग करताना तुम्ही बघाल अशा बऱ्याचशा पोस्ट असतात ज्या की सिरियस पोस्ट आहेत आणि त्या ब्लॉक केलेल्याच पाहिजेत, परंतु त्या ब्लॉक होत नाही तर हजारो लोक त्याला शेअर करत राहतात. तर मला वाटतं आपलं IT सेल हे अतिशय कमकुवत सेल आहे आणि तिथे भरपूर गव्हर्नमेंटने लक्ष देणं गरजेचं आहे हे थांबवण्यासाठी. बिलकुल. वसंत ताजणे, या सगळ्याचा तपास तुम्ही केलेला होता. अगदी शेवटची काही सेकंद उरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, सध्या आपण सज्ज आहोत का? सज्जताच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर जसं ब्रिगेड साहेब आणि वकील साहेबांनी सांगितले, जे 2 मुद्दे उपस्थित केले की आपली सायबर सिक्युरिटी आणि आपली बॉर्डर सिक्युरिटी अतिशय महत्त्वाची आहे. पण त्याचबरोबर मी आपल्याला निदर्शनाचा आणू शकतो की दहशतवाद जर रोखायचा असेल तर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला एकच पर्याय आहे, तो म्हणजे इंटेलिजन्स. हे ॲडव्हान्स इंटेलिजन्स जोपर्यंत इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत दहशतवाद रोखणं मुश्किल आहे. तर हा इंटेलिजन्स मिळण्याची ठिकाणं कुठली आहे तर ती आहे आपली जनता. तो या जनतेला आपल्याला जागृत करावं लागेल, कारण दहशतवाद जेव्हा घडतो तेव्हा सर्वसामान्य माणसांना किंवा आपल्या लक्षात येतं, परंतु या दहशतवादाची जी तयारीच्या कारवाया आहेत या कमीत कमी 1-1.5 वर्षापासून अगोदर चालू असतात. खरं. मग या तयारीच्या कारवाया कुठे होतात तर त्या तयारीच्या सर्व ज्या कारवाया आहेत हे समाजामध्ये होत असतात. मग यामध्ये प्लॅनिंग असतं, रिक्रुटमेंट असतं, मोटिवेशन असतं, कम्युनिकेशन असतं, हार्बरिंग आहे, फायनान्स आहे, त्यानंतर लिगल सेल्स आहे, यांच्या मीटिंग्स होतात. ह्या ज्या तयारीच्या कारवाया आहेत ह्या समाजामध्ये होत असतात. परंतु सर्वसामान्य जनता याबाबत जागृत नसेल
तर या बिनदिक्कत होत असतात. म्हणून याबाबत जर आपण समाजाला जागृत केलं की आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या समाजात राहणारे कोण लोक कसे आहेत, त्यांच्या संशयित ऍक्टिव्हिटीवर जर आपण लक्ष ठेवलं आणि यांची माहिती जर तपास यंत्रणेला ॲडव्हान्समध्ये दिली तर मला वाटतं या काही कारवाया चेक करण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणून हे इंटेलिजन्स महत्वाचं आहे. म्हणून यापुढे पोलीस आणि जनता यांची ही भागीदारी अतिशय महत्वाची. यांची जर भागीदारी होईल तर मला वाटतं आपण दहशतवाद नक्कीच रोखू शकतो असं मला वाटतं. बिलकुल, दहशतवाद रोखू शकतो, तो रोखला जायला हवा. आणि तो रोखला जायला हवा की नको हा वादाचा विषयच नाही, तो रोखला जायला हवाच आहे. ती सध्याची गरज आहे आणि ती सध्याची सगळ्यात मोठी आणि महत्वाची गरज आहे. हे आपण कधी समजून घेणार आहोत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय. मात्र काही आशावादी पावलं सुद्धा पडतायत, हे मागच्या तासाभराच्या चर्चेतून समोर येत आहे. मात्र ती पुरेशी नाही आहेत. आजही आपण दहशतवादाचा सामना करण्यासाठी 100% सज्ज आहोत असं छातीटोकपणे सांगू शकत नाही. त्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत हे सुद्धा या चर्चेतून समोर आलेलं आहे. बघूया पुढच्या काळामध्ये या समस्येवर सरकार नेमका काय उपाय करतं, सरकार नेमकी काय पावलं उचलतं आणि जनता म्हणून आपण सुद्धा याच्यामध्ये कशा प्रकारे सहभागी व्हायला हवं हे सुद्धा या चर्चेमधून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. तूर्त या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार. रोखठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.